तोरणा हा किल्ला, इथं राजगड पूर्ण खाली धुका आहे. फक्त वरच्या किल्ल्याचे 2 बाले किल्ले दिसतात थोडे. ठीक आहे, मजा येते आता ट्रेक करायला. आता नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज 14 जून आहे. मी आणि माझा मित्र अभय चालू आहे आज तोरणा किल्ल्यावरती. तर ह्यावेळेस मान्सून जरा लवकर स्टार्ट झाला आहे, त्यामुळं मग जरा लवकरच फिरायला चालू केले. तर मग आपण आता निघूया. सकाळचे 4:15 वाजले. तर आता आम्ही निघतो. जस्ट अभय येतोय. अभय आला की आम्ही निघणार आणि मग 6 वाजेपर्यंत तोरण्याच्या पायथ्याला पोहोचायचा प्लॅन आहे. बघू काय होतं. भावानो अभय येऊन थांबलेला इथं. आता निघतोय आम्ही. आपण पाबे घाटामध्ये आलोय. इथून बरोबर तोरणा आणि राजगड 19 किलोमीटर आहे. अजून सूर्य उगवला नाही, जरा लवकरच आलोय. अभय राजे गाडी चालवते, हेवी ड्रायव्हर असल्यामुळे जरा जास्त लवकर आलोय. पूर्ण सगळं धुक्यात आहे. आता सूर्य उगवायची वाट बघतोय, म्हणजे धुकं जरा कमी होईल आणि मग घाटचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही निघू. भावानो साप जून स्टार्टला एवढा मोठा धबधबा चालू झाला भावांनो. आता साप दिसला होता म्हणून बघायला थांबलो होतो. जस्ट साप सोबत धबधबा पण दिसला. आता निघतो भावांनो. आता 5:30 वाजलेत. बरोबर पाबे घाटाच्या मिडलला आलोय आणि आम्हाला हा नजारा दिसला इथं आल्यावर. जस्ट बघू शकता, पूर्ण धुकं डोंगराच्या असं खाली उतरतंय. आता इथं फोटो काढायला थांबलो होतो. येताना पूर्ण धुक्यातून आलो आम्ही, काहीच दिसत नव्हतं. पूर्ण एकदम धुकं झालं होतं सगळं. आता आलोय. इथून जस्ट पलीकडच आपला तोरणा आणि राजगड आहे आणि सिंहगड. हा सिंहगड. आता इथं जरा फोटो व्हिडिओ काढू. म्हणजे वातावरणच एवढं भारी झालं की फोटो व्हिडिओ काढल्याशिवाय जाऊ शकत नाही. हे बघा, कॅमेऱ्यात एवढं दिसत नसेल, पण असं पूर्ण जे डोळ्याला दिसतंय ना, एकदम वाढीव. पाबेघाट पूर्ण करून इथे येऊन थांबलो होतो. मामा पोहे बनवून देत आहेत. कोणच नाही. सकाळी 6:45 वाजलेत. आतापर्यंत हॉटेलमध्ये कोणच नाही. जस्ट आत्ताच उघडलंय. आता बसतो, पोहे खातो आणि मग आपण ट्रेकला चालू करू डायरेक्ट. पोहे आले, खाऊ आणि मग निघू. छान दिले. वेल्हे गावामध्ये आता जस्ट आता वेल्हे पास करून पूर्ण धुक्यात आहे तोरणा. सकाळ काही दिसत नाही वर. आणि आता समोर दिसतोय तो पाबे घाट. तिथून आपण आलोय. मान्सून मधला आपला पहिला ट्रेक आहे. पण पहिला ट्रेक एकदम मोठा भावांनो बघू शकता धुकं. राजगडाचा फक्त आले किल्ला दिसतोय.
तोरण्याच्या पार्किंगला गाडी लावून मी ट्रेक चालू करतोय. बरोबर 7:08 झालेत. 7:08 आपण ट्रेक चालू केलाय. तर बघू वर पोहोचायला किती वेळ लागतोय. ऊन नसल्यामुळं काय आज जास्त थकवा लागणार नाही. आज आपल्यासोबत आहे अभय. लाजतोय जरा कॅमेऱ्यात यायला. चला चालू करू आता ट्रेक. इथं पार्किंग आहे तोरण्याची. 4 व्हीलरला 50 रुपये आणि 2 व्हीलरला 30 रुपये. इथं पावती बनवावी लागते. जाताना पावती दाखवून गाडी घेऊन जायची, म्हणजे सेफ राहते. इथं गेटेड आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला सुरुवात झाली ट्रेकला. कालच पाऊस पडल्यामुळे जरा जास्त चिखल झालाय. धरून धरून चालावं लागते. गेले वर तसे काही पोरं. कसा आहे व्ह्यू. तोरणा किल्ला आणि राजगड. फक्त बालेकिल्ला दिसतोय, बाकी काही दिसत नाही. सगळं धुकं, सगळा फॉगी झाले. जरा बॉडी गरम व्हायला वेळ लागेल. एकदा बॉडी गरम झाली की मग फास्ट ट्रेक करू. आज शनिवार असल्यामुळं कम्पॅरेटिव्हली एवढी लोक येत नाही जेवढी रविवारी येते. हे बघा, हे नजारे बघत बघतच आता वर किल्ल्यावर जायचंय. लास्ट टाइम केला होता ह्याच्यापेक्षा जास्त धुकं होतं, काही दिसत नव्हतं. पण तोरणा करून पण न केल्यासारखा झालाय. म्हणून ह्यावेळेस परत त्याच एका जोशनी वापस तोरणा करतोय आम्ही. भावांनो, आपण आता तोरण्याचा एक 10 ते 20% केलाय. मागर तोरणा हा किल्ला, इथं राजगड, पूर्ण खाली धुकं आहे. फक्त वरच्या किल्ल्याचे 2 बाले किल्ले दिसतात थोडक्यात. आता काय आम्ही तोरण्याच्या पठारावर चढायला चालू करणार आणि मग तोरणा असंच होईल. फक्त वर थोडा अवघड पॅच होती त्या साईडला. ते झाल्यावर मग पूर्ण तोरणा एक्सप्लोर करू आपण. वर चढत चढत आम्हाला एक स्पॉट दिसला होता, म्हणून आम्ही इथं थांबलोय. बाकडे पण लावलेत. बाकड्यावर बसलोय आता. मागं नजारा बघू शकता कसा आहे. गर्दी कमी आहे पण ठीक आहे, मजा येते आता ट्रेक करायला. आता इथून मग एवढं पठार झाले की मग मोठा ट्रेक चालू होणार खरा, जो की ऍक्च्युअल मध्ये आम्हाला करायचा आहे. तोरण्याचं एकदम विराट रूप दिसतंय. तोरण्याचं विराट रूप बघत बघत आता आम्ही ट्रेक करतोय. गर्दी तरी कमीच आहे, एवढी आहे म्हणता नाही येणार. म्हणजे रविवारची गर्दी मी रीलवर बघितली, कमीच आहे. तोरण्याचा पठार आम्ही आता सध्या क्लाइंब करतोय. पूर्ण हिरवा झालाय गड, पूर्ण हिरवा. बेडॉन पण चलतायत. भावांनो, खरंच आहे ना वय तोपर्यंत किल्ले फिरून घ्या. परत एकदा वय गेलं ना, फक्त रील आणि युट्यूबवर बघावे लागतील परत किल्ले. आणि जर महाराष्ट्रात पण जन्मून हे मिस केलं ना तर मग अवघड आहे. नशीब लागतं भावा महाराष्ट्रात जन्माला, आणि त्यातून पण गड किल्ले करायला. पण किती बिझी असलात ना, वेळ काढा. शनिवार रविवार कधी तुम्हाला ज्या वारी वेळ मिळेल ना, काय नसेल तर गर्दीत करा, पण किल्ले करा. आयुष्यात एकटा करा. हा राजगड आबाईचा झालाय, माझा पण 6 ते 7 वेळा झालाय. हा तोरणा मी मागच्या वर्षी आलो होतो, ह्या वर्षी पण वापस आलोय. असं नाही की एक किल्ला एकदा बघितला परत काय बघायचं नाही. महाराजांचे किल्ले आहेत, वर्षातून एकदा तरी यायचंच. ह्याच पुढच्या वर्षी पण येणार आणि इथंच हाच किल्ला ट्रेक करणार.
फक्त मंच वेगवेगळे ठेवायचे म्हणजे किल्ल्याचं पूर्ण सगळं रूप बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे उन्हाळ्यात एक दिवस आपण हा तोरणा राजगड पण रेंज ट्रेक करणार आहे. सध्या आपली बॉडी त्या परिस्थितीत नाही म्हणून केला नाही. हे बघा मस्त झाडं आलीत, मस्त झाडं आली सगळीकडे हे झाडं पसरले. धुकं पण वाढतंय, सूर्य तर काहीच नाही, पूर्ण आभाळात गेलाय. पण नशीब आमचं पाऊस नाही. रेनकोट वगैरे काहीच नाही आणलं. मोबाईल पण तसंच घेऊन आलो, फक्त कॅरबॅग मोबाईलसाठी आपल्याकडं. रेनकोट आणला होता पण खाली ठेवला कारण पाऊस नव्हता, गरज नाही वाटली. आणि आला तर काय भिजल जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो भरपूर वर आलोय आपण आणि समोर बघू शकता धबधबा. जूनच्या स्टार्टलाच जास्त लवकर आलाय मान्सून ह्यावेळेस. जूनच्या स्टार्टलाच पूर्ण धबधबा चालू झालाय. नजारा बघा. आणि आता चालू झाल्या आपल्या स्टीफ पायऱ्या. आता इथून खरा तोरणा चालू. हे बघा हा, गर्दी यायच्या आधी करून टाकू आपण तोरणा. चला अवघड पॅच चालू झालाय भावांनो. कसा आहे भाईचा स्टॅमिना? जिमवाला माणूस आहे, खतरनाक स्टॅमिना. एकदा पण बसला नाही आतापर्यंत. हे बघा मी थांबत थांबत जातोय, आबय पुढे जाऊन वाट बघतोय माझी. चला मी पण करतो सुरुवात चढायला. खेकडा चला वर घेऊन जाऊया. ए पडला. चला अवघड तर आहे. आमच्यातल्या एका भावाने कॅन्सल पण केलं युट्यूबवर अवघडचा व्हिडिओ बघून. पण तो रिग्रेट करणार आहे आता. दोन्ही हात पॅक असल्यामुळे मला चढता येत नाही. आपला नवीन मित्र खेकडा. अंगावर टाकू माझ्या. साईडला करतो, जाईल बिचारा. चला लेट्स कंटिन्यू ब्रो. आबडॉन आले फास्ट, दमले आता. नजारा. तर आता पुढच्या थोड्या वेळ आबय ब्लॉक करणार आहे आपला मोबाईल घेऊन. फर्स्ट टाइम ब्लॉक करणार आहे, बघू कसा करतोय. तोरणाचा अवघड पॅच चालू झालाय भावांनो. पाऊस पडल्यामुळे पूर्ण घसराले. तोरण्याचा अवघड पॅच.
कसा आहे घाम? या भावांनो एकदा तरी या. घामाघूम झालो होतो आम्ही इथं. खतरनाक धबधबा आहे. भावांनो शेवटचा अवघड पॅच तोडण्याचा चालू झाला. अशक्य सुंदर असा पॅच आणि आम्ही आता त्यावर ट्रेक करतोय, मी आणि अभय. घरी बसून युट्यूबवर बघून काहीच होत नाही भावांनो, यावं लागतंय, यावंच लागतंय. नाट करते काय, यावंच लागतंय. शनिवारी 10 वाजेपर्यंत झोपण्यापेक्षा सकाळी 4ला उठून आम्ही निघालो होतो. कशासाठी? तर हे 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 सगळं 4ला झोपून स्वप्नात पण दिसलं नसतं एवढं भारी. प्रत्येक भिंतीतून पाणी पडायला चालू झाले. मस्त आहे राव. या जूनमध्येच ट्रेकिंग चालू करा, पावसाळ्याची वाट जुलैपर्यंत नका बघू. मित्रांनो, पब आणि पार्टी कधी पण होईल, पण तुम्ही एकदा रायगडावर या, एकदा राजगडावर या, एकदा तोरणा किल्ला करा. लास्ट पॅच आहे, लास्ट पॅच आहे. आला भावांनो बुरुज. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आपले हे गवण्याची हो साडी. बघा कसं आहे, स्वर्गातून येणारी हवा. स्वर्गातून हवा इथे भावांनो. धुक्यात आहे सगळं. आवराजी बसली तिथं एकदम तोरणाच्या एकदम टॉपला आलोय. कुठे किल्ला झालंय आता पूर्ण ट्रेक करून. या पहिला बुरुज आहे, तर आबाई सांगेल तुम्हाला तोरण्यावर येऊन आणि सकाळपासून आम्ही कसं आलो आणि कसं वाटलं. भावांनो, सकाळी उठलो 3:30 वाजता. शुभमला असं वाटलं की मी काय येणार नाही, पण शेवटी मी उठलो. शुभमला मीच फोन केला भावांनो पहिला, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो गाडीवरती. एन्जॉय करत, थांबत वगैरे, फोटो वगैरे काढत आलो. नाश्ता वगैरे करून भावांनो आम्ही डायरेक्ट ट्रेक चढायला आलो. आणि सर्वप्रथम आम्ही जरा स्लोली चढत एकदम थोडे 1-2 स्टॉप घेतले. नंतरून तिथे बी 1-2 फोटोज काढले. त्याच्यानंतरून आम्ही चढत एकदम फायनल टोकापर्यंत आलो भावांनो. फक्त फायनलचा स्टेज थोडासा कठीण आहे भावांनो, बाकी एवढा पण नाही. पण तुम्ही तरी पण एकदा या, एकदा विजिट करा, तुम्हालाही छान वाटेल. जून, जुलै, ऑगस्ट हेच भावा फिरण्याचे महिने येते. अभ्यास बी कर, थोडा वेळ काढ, जॉब बी करत असतील तरी पण तू ये भावा, एक दिवस काढ. जुलै ऑगस्ट नाही, मे मध्ये पण ट्रेक करा. मे मध्ये पण सोनेरी दिसतो तोरणा, एक नंबर. मे मध्ये पण ट्रेक करा. फक्त जून जुलै मध्ये पावसाळी बेडकं होऊ नका भावांनो. तोरण्याचा बोर्ड पुरा तर तुम्ही बघायचा. आणि हे बघा कसं आहे, कॅमेऱ्यात किती दिसते माहित नाही, पण डोळ्याने एकदम प्रॉपर दिसते, एकदम असं स्वर्ग. 576 मेगापिक्सेलला दिसतंय बघा. आपला 12 मेगापिक्सल आयफोन 13चा, पण 576 + 576 डबल कॅमेरा, एक नंबर दिसते. इथं तर 4 आहेत. 576 मधनं 76 खतम झालीत माझे, पण दिसतंय बघ भावांनो. आणि हे बघा
शिवायराव शनिवार रविवार काढून येतोय आपण, रोज असते आणि प्रत्येकाला गाईड करते हा, असं नाही. चला जाऊ वर. आपल्या दरवाजात महादरवाजात आलोय तोरणाच्या. पाटे पॉज करून वाचू शकता भावांनो. ह्या पाटीची गरज पण आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच भान राहिलं पाहिजे की आपण लोणावळ्याला किंवा खंडाळ्याला नाही जात, महाराजांच्या किल्ल्यावर येतोय. हा महाराजांचा तोरणा एकदम परफेक्ट गोल दरवाजा. डायरेक्ट कोणी सरळ येऊन हमला करू नये म्हणून हे असा गोल दरवाजा केलेला आहे, टर्न घेऊन जावं म्हणून. आणि हे सुळे लावलेली आहेत हत्ती थडकू नये म्हणून. हत्ती येणं तसं पॉसिबल नाही इथं, पण ओंडकं वगैरे लाकडाचं काहीतरी आणू शकतात म्हणून. कसं आहे, पूर्ण धुक्यात हरवलाय. आज 14 जून आहे. 14 जूनला दरवर्षी प्युअर उन्हाळा असतो. हे 14 जून 2025चं वातावरण आहे गडावरचं. आता आपण पूर्ण गडावर आलोय. छान पायऱ्या वगैरे बांधल्यात गडावर. पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्काम बंद. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार मुक्काम करू शकता भावांनो. बरेचसे पर्यटक जे हार्डकोर ट्रेकर्स आहेत, राजगड तोरणा रेंज ट्रेक करतात किंवा तोरणा टू राजगड जातात. एक दिवसात हा रेंज ट्रेक होणं पॉसिबल नाही, म्हणून येऊन आम्हाला एक दिवस मुक्काम करावाच लागतो. ऑप्शन नाही आमच्याकडे. आम्ही काय हाऊस म्हणून नाही येत, मुक्काम करावाच लागतो. आम्ही काय गाडाची नासधूस करत नाही, आम्ही पण पावित्र्य राखतो गाडाचं. पण काही जण येतात बोटावर मोजण्यासारखे, तर त्यांच्यामुळं पूर्ण लोकांना किल्ला बंद होतो. ठीक आहे, गव्हर्नमेंटनं निर्णय घेतलाय, जिल्हाधिकाऱ्याने तर काहीतरी विचार करूनच घेतलाय. हा कार्य विभागाचा तपशील लागलेला आहे. पॉज करून वाचू शकता पूर्ण. हा पूर्ण गडाचा मॅप. 11 पॉइंट आहेत टोटल. आता ह्या 11 पैकी आपण मोस्ट प्रोबेबली कव्हर करू 11च्या 11. बघू आता किती होते. धुक्यामुळे बरेचसे नाही होणार. मागच्या वेळेस पण हाच प्रॉब्लेम झाला होता, धुक्यामुळे नव्हते झाले. पण तोरणा असा विस्तारलेला आहे, त्यामुळे त्या टोकावरून ह्या टोकावर नको वाटतं जायला, कारण खूप वेळ होतो मग. पण ट्राय करू आज, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला आज पूर्ण दिवस आहे. चला ठीक आहे मग. आता इथं यादी दिली आहे, त्यानुसार बघू आता कोणता फर्स्ट करायचा आणि कोणता लास्ट करायचा. 2 रोड जातात, पण इथं बालेकिल्ला लिहिला आहे. आता बघू आपण बालेकिल्ला कुठे आहे. चला, आपण तोरण्याचा त्या मॅप लावला, तिथून राईट साईडने वर आलो ना, तर सगळ्यात आधी आपण खोकड टाके बघतो. मी खोकड टाके दाखवतो. नुकताच पाऊस चालू झाल्यामुळे सध्या पाणी कमी आहे, पण साफ आहे पाणी. उतरायला वाट इथून थोडीफार बनवलेली आहे. असं उतरून घाण करण्यापेक्षा न वाट बनवलेलीच बरी आहे इथं. खोकड टाके बघितलं आपण. नेक्स्ट बघू काय आता. 2 खोले आहेत, बघूया काय आहेत. मला पण माहित नाही, मागच्या वेळेस आल्यावर पण एवढं बघितलं नव्हतं मी. बहुतेक इथं फॅन वगैरे लावलाय. बांधकाम करणारे लोक राहत असतील बहुतेक. चूल वगैरे लावले इथं, सगळं स्वयंपाक पण बनवला जातोय. चला आता वर जाऊन बघू. बहुतेक बालेकिल्ला असावा, म्हणजे ज्या अर्थी आम्ही वर जातोय. बघू आता काय आहे.
मी गाई देवी मंदिरात आलो आता. मंदिर करून आलो आम्ही आता आणि आल्यावर धुकं गेलं आणि काय बघतोय डोळ्याचं पार न फिटवणारं दृश्य. हे बघा आता धुकं येतंय, हे पूर्ण धुक्यात जाणार आहे आता थोड्याच वेळात. आता धुकं येतंय, हे पूर्ण सगळं धुक्यात जाईल. तोपर्यंतच मी दाखवायचा प्रयत्न करतो. ही पार्किंग आहे आपली, इथं आपली गाडी आहे. इथून आपण ट्रेक करत आलोय. आता आपण जाऊ बुधला माचीकडे. मागच्या वेळेस ती बघायची राहिली होती माझी, यावेळेस पूर्णच किल्ला करायचा आहे. झुंजार माचीच्या टोकाला नाही गेलो कारण ती दिसत होती तिथून. आता झेंडा वाकडा झाला होता, अभय सरळ करतोय. बघतो. हा मित्रांनो, आम्ही सगळा पूर्ण किल्ला बघून, बाले किल्ला नाही दिसला आम्हाला. आता बाले किल्ला आम्ही बघायला जाणार आहेत. आम्ही मंदिर बघून, 2 माच्या बघून, धुका आले म्हणून धुक्यामुळं काय एवढा बघता पण येत नाही किल्ला. ते सगळं बघून आम्ही जस्ट इथं थोडं रेस्ट म्हणून बसलो होतो, कुठं जायचं काय नाही विचार करत. तर मग आता इथून जाऊ. तर बाले किल्ला सापडला तर बाले किल्ला करू, नाही तर मग डायरेक्ट आता आपण किल्ला उतरायला घेऊ. आता वाजले 10:09. आम्ही 7:08 ट्रेक चालू केला. बरोबर 2 तास आणि 9:06 आम्ही इथंच होतो. आता ट्रेक पूर्ण झालाय, किल्ला पण बघून झालाय. आता गर्दी वाढायला आहे तर किल्ला उतरायला घेतो आम्ही आणि मग बघू पुढं कसं होते. बाले किल्ला मिळाला तर बाले किल्ल्याकडे जाणार. भेटू मित्रांनो. झुंजार माची आणि हा तोरणावरून खाली दिसणारा नजारा एक नंबर, अप्रतिम. पूर्ण किल्ला आमचा बघून झालाय. हा लास्ट एवढा पॅच राहिला होता, हा करून आलो आता आम्ही. नाही तर जाताना असंच मग उतरायला घेणार. मस्त आहे. ब्लॉक पूर्ण झालाय आता बघून. हा लास्ट पॅच आणि ह्या आता उतरायची वाट आपली. तर आता आम्ही घेतोय तोरणा उतरायला. बरोबर 10:30 वाजता आम्ही तोरणा उतरायला घेतोय पूर्ण बघून. चला उतरायला चालू करू. महादरवाज्यातून उतरायला घेतलाय आता निघालो. 1 तासात उतरायचं टार्गेट आहे. बघू किती, आता गर्दी पण वाढली म्हणून बघू. 1 तासात 10:33 चालू केलाय उतरायला. पूर्ण बघून 10:30 पर्यंत करून वापस निघालोय आम्ही. करण्यावरचा धबधबा घेतला उतरायला. गर्दी जास्त आहे म्हणून आम्हाला थांबावं लागते. पुढून लोक आले. जुलै महिन्यात चालू झालेला तोरणावरील हा धबधबा. भावांनो, इथला धबधबा बघून सरळ येत होतो. दगड दिसला, फक्त दगड बघा केवढ्यावर थांबलाय. हार्डली 60 सेंटीमीटर 1 फूट असेल तेवढ्यावर दगड थांबला. एवढा मोठा कधी लुडकू शकतो खाली. आणि खाली एवढी खोल दरी आहे ना, डायरेक्ट गायब. तोरणा उतरून झालाय भावना आता आमचा. थोडंच राहिले आता फक्त. तोरणाच्या पठारावर आलो होतो, पठार पण संपलं. एकदम फास्ट, म्हणजे आम्ही 15 ते 20 मिनिटातच पूर्ण उतरला. फक्त जरा खालून लोक येतात, त्यांना चढायला जागा द्यायची म्हणून थोडा उशीर झाला. नाहीतर आबाई आणतोय मला पळवत. चालू थोडंच राहिले आता. हे काय, हा सगळा प्लेनच आहे आता. चला उतरू. तोरणा पूर्ण उतरून झालाय भावना आता आपला राजगड. 5 मिनिटात आता आपण आपल्या गाडीपाशी खाली जाऊ. 11:25 झालीत. 10:35 ला समथिंग काहीतरी चालू केला होता तोरणा.
मस्त झाला एकदम एक नंबर ट्रेक. फक्त यायचं असेल तर लवकर निघा, कारण आता आम्ही येत होतो ना पूर्ण माणसांची ट्रॅफिक झाली. जर सकाळी यायचं असेल ना तर एकदम लवकर निघा, म्हणजे पहाटे 4 वाजताच्या आसपास जर निघालात ना 6 वाजता इथं पोहोचून जाल. 6ला सोडून आता आम्ही 11:30 म्हणजे 10:30ला आम्ही पूर्ण तोरणा बघून वापस यायला चालू केलं होतं. तर त्या हिशोबाने या, एक नंबर तोरणा होतो, गर्दी नसती काय नाही. मस्त झाला आमचा ट्रेक. आता निघतोय आम्ही. तोरण्याच्या पायथ्याशी शेती चालू आहे, पायरी पद्धतीची शेती. हे बघा, आत्ताच पाऊस झालाय, नांगरणी चालू आहे शेतीची अजून एकदम असं पारंपरिक पद्धतीनं, ट्रॅक्टर नाही काय नाही, बैलावर शेती. मस्त वाटलं बघून. महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले लोक आहेत, किती मस्त. 27 वर्ष महाराज राहिले. तो राजगड आणि पहिल्यांदा जिंकलेला हा तोरणा, त्याच्या खाली यांची शेती आणि घरं. नशिबान आहेत लोक राव. छान वाटलं बघून. झाला मित्रांनो आपला तोरणा. आपल्या बाईक पार्किंग पाशी निघतोय आता आपण. आबाईनं एकदम फास्ट उतरवलं आपल्याला. आता मी निवांत येत असतोय, आबाईनं पळतच उतरवलं. फुल गर्दी झाली. बरं झालं आम्ही लवकर आलो, लवकर तोरणा केला आणि निघालो. 4 व्हीलर बघा किती आहेत, फुल गर्दी. आता आम्ही सिंहगडच्या पायथ्याला आलोय. मानकर डोसामध्ये थांबलो होतो 2 पाव खायला. थोडं आता खातो आणि निघतो. पाऊस यायलाय म्हणून मग थोडस थांबलो होतो. आता खातो आणि निघतो. चला भाऊ. मित्रांनो, आपण जेवण करून ते सगळं करून 2 वाजता तोरण्यावरून वापस आलो. आता पूर्ण ट्रेक केला एकदम सुखरूप आणि एकदम छान. कमी गर्दी असल्याला येताना थोडी गर्दी लागली, पण आम्ही उतरत होतो म्हणून त्यावेळेस काय नाही वाटलं. पूर्ण ट्रेक झाला. आता 2 वाजता आम्ही घरी आलो. आपण त्याच्या रूमवर गेला आणि माझ्या रूमवर आलो. आणि मग आता चला, हा व्हिडिओचा शेवट मी इथं घरून चालू केला होता, तर इथं घरी येऊनच केला आहे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कुठले कुठले ट्रेक ह्या पावसाळ्यात करायला पाहिजे, कारण आम्ही आता खूप ट्रेक करणार आहे. आणि मग हा व्हिडिओ ह्यात काही इम्प्रूव्हमेंट वगैरे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.